डोंट वरी, ही फिल्म 3.5 तासाची नाही आणि इथे कोणी क्रिकेटही खेळणार नाहीये. हा फक्त एक छोटासा ऑस्करसाठीचा प्रयत्न. शनिवारवाडा, पुणे शहराच्या वैभवात भर घालणारी एक पेशवेकालीन वास्तू. याचप्रमाणे लाल महाल, विश्रामबाग वाडा यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये पुणेकरांची पहिली पसंती म्हणजे शनिवारवाडा. आजही शनिवारवाड्यावर सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शनिवारवाड्याप्रमाणेच पुणेकरांची आणखीन एक आवडती पेशवेकालीन वास्तू म्हणजे पर्वती. पर्वतीवरती अनेक देवस्थानं असली तरी ती जास्ती प्रसिद्ध आहे ती इथल्या 101 पायऱ्यांमुळेच. शुक्रवार, नारायण, सदाशिव, नवी सदाशिव आदी पेठांमध्ये राहणाऱ्या लोकांचा दिवस इथल्या पायऱ्यांमुळेच भरपूर व्यायामाने सुरू होतो. तर अशी जेमतेम 100 पायऱ्यांची किल्ले पर्वती सर केल्यानंतर पुणेकर वीरांचा मोर्चा वळतो तो अशा ठिकाणी. आता उदरभरण नो, हे आमचं हेल्थ फूड, बेळेकरांची चटकदार मिसळ. पुण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी दिसणाऱ्या पाट्या आणि त्याच्यावरच्या सूचना. दुपारच्या वेळी मित्रमंडळी जमली आणि थोडा जरी गोंगाट सुरू झाला तरी हमखास ऐकू येणारा आवाज म्हणजे आवाज बंद करा, त्रास होतोय. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात. पुणे विद्यापीठाबरोबरच FTII, AFMC, भांडारकर इन्स्टिट्यूट अशा एकूण 125 शैक्षणिक संस्था या विद्यापीठ दर्जाच्या आहेत. पुण्याचं पाणी जगातल्या कुठल्याही नदीचं, नाल्याचं अथवा विहिरीचं पाणी पुण्याच्या पाण्याशी स्पर्धा करूच शकत नाही. खूप अनुभव असणे म्हणजे 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे असं म्हणतात, पण अनेक विद्वानांच्या मते त्यात पुण्याचं पाणी प्यायलं असेल तरी ते पुरेसं आहे. पण इतकं हे पुण्यवान पाणी पुरवणाऱ्या नदीला मात्र नदी म्हणायचा का नाला हा संभ्रम आहे तो कायमच. आणि पुण्यातील आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे इथली देवस्थानांची नावं. नावं ठेवताना पुणेकरांनी देवादिकांनाही सोडलं नाही तर सामान्यांना का सोडतील. एक मात्र नक्की, जो कोणी एकदा पुण्यात राहील किंवा पुणे शहराशी मैत्री करेल त्यांना पुणे शहर आणि पुणेकर कधीच सोडणार नाही. म्हणूनच मी म्हणेन, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. या स्थानावर पुण्यात काहीच उणं नाही आणि हृदयात पुणेरी पण जपणाऱ्यांना पुणे कधीच दूर नाही.